नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। तर आजपासून आपण ई लर्निंगच्या माध्यमातून गणित या विषयाचा अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी गणितचा जो अभ्यासक्रम आहे तो बदललेला आहे। तर सत्र पहिले आणि सत्र दुसरे अशा दोन सत्रामध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे। तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला एकंदरीत या 7 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे संख्यांशी खेळ, दुसरं जे प्रकरण आहे परिमेय संख्या, आणि तिसरं प्रकरण आहे एक चलपदाचे रेषीय समीकरण, आणि चौथं प्रकरण आहे चौकोनांचे आकलन, आणि पाचवं प्रकरण आहे वर्ग आणि वर्गमूळ, आणि सहावं प्रकरण आहे बैजिक पदावल्या आणि नित्य समीकरणे, आणि सातवं प्रकरण आहे प्रायोगिक भूमिती। तर अशा प्रकारे पहिल्या सत्रामध्ये आपल्याला या 7 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी तुम्ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक आणि परिमेय संख्या या संख्यांचा अभ्यास केलेला आहात। त्याचबरोबर त्यांचे काही जे वेगवेगळे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहात। तर यावर्षी आपण त्याच्याच पुढचा अभ्यास करायचा आहे। संख्यांच्या बाबतीत आपल्याला अधिक माहिती मिळवायची आहे, आणि त्याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे संख्यांशी खेळ। तर आपण संख्यांशी खेळ या प्रकरणाला सुरुवात करायची आहे। तर आपलं पहिलं प्रकरण कोणतं असणार आहे? संख्यांशी खेळ। तर या संख्यांशी खेळमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे? तर सर्वप्रथम आपण दिलेल्या संख्येचं सामान्य स्वरूप ओळखता आलं पाहिजे आपल्याला। म्हणजे समजा आता एखादी संख्या इथं दिलेली आहे 58। आता ही संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहायची आहे। मग ही संख्या सामान्य स्वरूपामध्ये कशी लिहायची? तर याचा अभ्यास तुम्ही 6वी आणि 7वीच्या वर्गामध्ये सुद्धा केलेला आहे। त्याच्या आधी जाऊन तुम्ही 5वीच्या वर्गात सुद्धा याची थोडीफार तोंड ओळख झालेली आहे। तर या ठिकाणी 58 ही संख्या पाहिली तर 8 हे सुट्टेस्थानी आहेत आणि 5 हे दशकस्थानी आहेत। म्हणजे याचं स्थानमूल्य काय आहे? दशक। किती दशक आहे? दशकाच्या ठिकाणी किती आहेत? इथं 5, आणि इथं सुट्टे किती आहेत? 8। मग आपण काय लिहितो इथं? 1 × 8। तर हे या संख्येचं सामान्य स्वरूप झालं। याच पद्धतीनं समजा आपण दुसरी संख्या घेतली 63, या संख्येचं सामान्य स्वरूप, ही संख्या आपल्याला सामान्य स्वरूपात लिहायची आहे। मग या ठिकाणी दशक किती आहेत? 6, म्हणजेच या ठिकाणी दशक आहेत 6, आणि सुट्टे किती आहेत? 3। तर हे झालं या संख्येचं सामान्य स्वरूप। या पद्धतीनं आपल्याला 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या या सगळ्या संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहिता येतात। आता उदाहरणार्थ आपण 3 अंकी संख्या घेऊया। समजा आपण 387 ही एक संख्या घेतली। आता ही संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहायची आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो, इथं पहा 3चं स्थानमूल्य कोणतं आहे? शतक, म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार? शतक। शतक स्थानामध्ये अंक कोणता आहे? 3, म्हणजे 3 शतक। दशक स्थानामध्ये कोणता अंक आहे? 8। दशक स्थान म्हणजे 10 दशक आहेत या ठिकाणी। आणि सुट्टे स्थानामध्ये कोणता अंक आहे? 7, म्हणजे या ठिकाणी सुट्टे किती आहेत? 7। 1 × 7। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ह्या संख्यांचं सामान्य रूप। मग आपण कशाचा अभ्यास केला? दिलेल्या संख्या सामान्य स्वरूपात लिहिणे, म्हणजेच आपण संख्यांचे सामान्य स्वरूप पाहिले। संख्यांचे सामान्य स्वरूप म्हणजे या पद्धतीनं आपल्याला कोणतीही संख्या दिली तर ती आपण सामान्य स्वरूपामध्ये लिहू शकतो। आपण 4 अंकी संख्या घेऊया। आता समजा आपण या ठिकाणी 3534 ही संख्या घेतली। आता ही संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहायची आहे। मग आता ही संख्या आपण सामान्य स्वरूपामध्ये कशी लिहिणार? या ठिकाणी पाहिलं तर सहस्त्र 3 आहे। सहस्त्र स्थान पहिल्यांदा लिहिणार आपण, किती आहेत? 3। शतक स्थानामध्ये किती आहेत? 5। 5 शतक। दशक किती आहेत? 3। दशक 3, आणि सुट्टे किती आहेत? 4। तर याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या ज्या संख्या आहेत या संख्या सामान्य स्वरूपामध्ये या पद्धतीनं आपल्याला लिहिता आली पाहिजे। तर हे झालं संख्यांचं सामान्य स्वरूप। समजा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संख्यांचं सामान्य स्वरूप दिलेलं असेल आणि ती संख्या नेहमीच्या स्वरूपामध्ये लिहा म्हटले तर कसं काय लिहायचं आपण? तर बघू आपण आता।
आता हीच संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहायची आहे. समजा आपण याला नंबर 1 दिलं, नंबर 2 दिलं, नंबर 3 आणि नंबर 4. आता या संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहायच्या आहेत. मग आता ही संख्या नेहमीच्या स्वरूपामध्ये लिहायच्या आहेत. ह्या ज्या संख्या आहेत ह्या सामान्य स्वरूपामध्ये आहेत. या संख्या आपल्याला नेहमीच्या स्वरूपामध्ये लिहायच्या आहेत. आता नेहमीच्या स्वरूपामध्ये म्हणजे या ठिकाणी दशक किती आहेत? 5. आपण पहिल्यांदा दशकाचा अंक लिहायचा. दशक किती आहेत? 5. सुट्टे किती आहेत? 8. मग आपण किती लिहिणार इथं? 8. आता ही संख्या सामान्य स्वरूपामध्ये आहे, ही आपण नेहमीच्या स्वरूपामध्ये लिहायची. म्हणजे सामान्य स्वरूपाचं संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं. कसं लिहायचं पाहता? दशक किती आहेत? 6. दशक 6. आणि सुट्टे किती आहेत? 3. सुट्टे आपण 3 लिहिले. आता याच पद्धतीनं ही संख्या नेहमीच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायची आहे. शतक किती आहेत? इथं 3 आहेत शतक. दशक किती आहेत? 8. सुट्टे किती आहेत? 7. आता या संख्येचं आपल्याला सामान्य स्वरूप लिहायचं आहे. तर कसं लिहायचं? इथं पहा. सहस्त्र किती आहेत? 3. 3 सहस्त्र. शतक किती आहेत? 5. 5 शतक. दशक किती आहेत? 3 दशक. आणि सुट्टे किती आहेत? 1 सुट्टा. तर याप्रमाणे दिलेल्या संख्यांचं सामान्य स्वरूपसुद्धा आपल्याला नेहमीच्या स्वरूपामध्ये लिहिता येते आणि नेहमीच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहिता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही संख्यांचं सामान्य रूप आणि सामान्य रूप जर असेल तर ती नेहमीच्या पद्धतीमध्ये कशी संख्या लिहायची याचा अभ्यास केलेला आहात. तर याच्यामध्ये तुम्हाला गृहपाठ मी नंतर देईन, तो गृहपाठ तुम्ही करायचा आहे. म्हणजे खालील संख्या सामान्य स्वरूपात लिहा. याच्यामध्ये एक 4-5 उदाहरणं असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य स्वरूपामध्ये संख्या दिलेल्या असतील त्या तुम्ही नेहमीच्या पद्धतीमध्ये लिहायच्या. तर याच्यानंतर आपण या ज्या संख्यांचं आपण सामान्य स्वरूप बघितलं. समजा इन जनरल मी तुम्हाला जर सांगितलं की आता या ठिकाणी ABC ही एक संख्या आहे. ABC म्हणजे ही 3 अंकी संख्या आहे आणि AB ही 2 अंकी संख्या आहे. आता ही संख्या जर आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहा म्हटलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजेत. आता या ठिकाणी Aचं स्थान कोणतं आहे? दशक. आणि Bचं स्थान कोणतं आहे? सुट्टे. आलं लक्षात? आता ही 3 अंकी संख्या आहे, याचं सामान्य स्वरूप कसं लिहिणार आपण? A शतकाच्या ठिकाणी आहे, B दशकाच्या ठिकाणी आहे आणि C सुट्टेस्थानी आहे, म्हणून 1 C. तर हे या संख्यांचं सामान्य स्वरूप झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा जर तुम्ही अभ्यास नीट केलात तर याच्यावरती अनेक आपल्याला गमती सुद्धा करता येतात. तर याच्यामध्येच एक खेळ आहे, तो खेळ आपण खेळायचा आहे. तर पहिल्यांदा आपण 2 अंकी संख्यांचा खेळ पाहू आणि नंतर मग आपण 3 अंकी संख्यांचा खेळ पाहू. तर खेळ सोपा आहे. आता हे जे आपण खेळायला लागलो हे आपण संख्यांशी खेळ खेळायचे आहेत. तर पहिला खेळ असा आहे, तुम्ही एक 2 अंकी संख्या मनात धरायची आहे. धरलात सर्वांनी? ठीक आहे, तुम्ही कोणतीही 2 अंकी संख्या मनात धरा. मी पण माझ्या मनात धरलेली संख्या आहे, ते तुम्हाला मी नंतर गणित करून दाखवणार आहे. प्रत्येकाने 2 अंकी संख्या मनात धरलेली आहे असं मी गृहीत धरतोय. आता पुढचा प्रश्न नीट आहे का? त्या संख्येची अदलाबदल करायची. म्हणजे सुट्टे स्थानातील अंक दशक स्थानात लिहायचा, दशक स्थानातील अंक सुट्टे स्थानात लिहायचा. लिहिलात? ठीक आहे. त्या दोन्ही अंकांची बेरीज करा. झाली बेरीज? गुड. मग आता या बेरजेला तुम्ही 11 भागा. भागलात सर्वांनी? ठीक आहे. तर प्रत्येकाने भाग दिलेला आहे. भागाकार प्रत्येकाचा वेगवेगळा असेल, पण प्रत्येकाची बाकी 0 आले की नाही? पहा आले ना? ठीक आहे. तर ही गंमत आहे. तर आता ही गंमत कशी आली हे सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना हा खेळ अजूनही समजलेला नाही त्यांच्यासाठी थोडक्यात मी सांगतोय. समजा आता मी मनात धरलेली संख्या 63 आहे. मी मनात धरलेली संख्या 63 आहे. आता दुसऱ्या गोष्टीप्रमाणे या संख्यांची मी अदलाबदल करणार. म्हणजे सुट्टे स्थानातला अंक दशक स्थानात आणि दशक स्थानातला अंक सुट्टे स्थानात. मग सुट्टे स्थानातला अंक 3 आहे आणि दशक स्थानातला अंक मी सुट्टे स्थानी लिहिणार आणि यांची बेरीज करणार. आता यांची बेरीज किती आली? 6 आणि 3 9. 6 आणि 3 9. या संख्येला 11 भागलं. 11 9 99. भागाकार 9 आला, बाकी 0 आली. प्रत्येकाची बाकी 0 झालेली आहे.
मग हे असं कसं काय आलं? तर याच्यामध्ये काही नाही विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फक्त संख्यांचं सामान्य स्वरूप लिहिलेलं आहे. तर हे कोडं कसं आलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला दिलेली 2 अंकी संख्या सामान्य स्वरूपात लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. आता समजा आपण AB ही 2 अंकी संख्या आहे. आपण मनात धरलेली ही संख्या आहे AB. प्रत्येकानं वेगवेगळी संख्या धरलेली आहे, पण इन जनरल मी मनात धरलेली संख्या AB म्हणतो. मग ही संख्या तुम्हाला सामान्य स्वरूपामध्ये लिहिता येते. मग सामान्य स्वरूपामध्ये कशी लिहिणार? दशक स्थानामध्ये A, सुट्टे स्थानामध्ये B. मग आता यांची अदलाबदल करा. सुट्टे स्थानातला अंक दशक स्थानात आणि दशक स्थानातला अंक सुट्टे स्थानात आला. मग यांचं सामान्य स्वरूप काय होणार आहे? 10 गुणुले B अधिक 1 गुणुले A. आलं लक्षात? तर समजा आपण आता AB अधिक BA ही यांची बेरीज केली आपण. आता आपण थोडं बीजगणित या ठिकाणी बघायचं आहे. यांची बेरीज काय होणार? 10A आणि याच्या खाली A मध्ये A मिळवायचं आहे. 10 आणि 1A मिळून किती A होतात? 11A. मग आपण हे बरोबर 11A लिहिले. पहा इथं कन्फ्यूज करून घेऊ नका. 10A अधिक 1A बरोबर किती झाले? 11A. मग त्याच पद्धतीनं इथं 10B आहेत आणि इथं 1 गुणले B आहेत, म्हणजे 10 1 10B अधिक 1B मिळून किती झाले? 11B. आणि हेच बरोबर याच्यामध्ये सामायिक काय आहे? 11 आणि कंसात A अधिक B. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जी 2 अंकी संख्या घेतली होती त्यांची जर अदलाबदल करून आपण बेरीज केली तर ती बेरीज नेहमी 11च्या स्वरूपामध्ये येते. खेळ समजला? ठीक आहे. आपण दुसरा एक खेळ घेऊया. असाच खेळ आहे, फक्त या ठिकाणी बेरीज बघितली आपण. आता दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. एक घ्या गणित तुम्ही लिहून. मनात एक 2 अंकी संख्या धरा. धरलात मनामध्ये? मनामध्ये धरलेली संख्या तुमच्या वहीमध्ये लिहा. लिहिलात का सर्वांनी? हां, ठीक आहे. त्या संख्यांच्या दशक स्थानातील अंक आणि सुट्टे स्थानातील अंकांची अदलाबदल करा. झाली अदलाबदल? हां, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मोठी संख्या असलेली पहिला लिहा, लहान असलेली संख्या नंतर लिहा. लिहिलात? हां. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. वजा केलं? हां. आलेल्या उत्तराला 9 भागायचं. भागलात? हां. प्रत्येकाचा भागाकार वेगळा आला, पण प्रत्येकाची वाक्य शून्य आली की नाही? पहा आली ना? हां, ठीक आहे. तर आपण बघू आता. मी मनात धरलेली संख्या 64 आहे. मी मनात धरलेली संख्या 64 आहे. या संख्यांची अदलाबदल केली. आता मी मनात धरलेली पहिली संख्या मोठी आहे, मग त्याच्यातून ही संख्या वजा करायची. आता तुमचे काही जणांची संख्या ही मोठी आली असेल, ही संख्या जर मोठी आलेली असेल तर या संख्येतून ही संख्या वजा करा. आता या ठिकाणी पहा, 14तून 6 गेले, किती राहिले? 8. आजचा आला 1. 6तून 5 गेले, 1 राहिले. उत्तर किती आलं आपलं? 18. 18ला 9 भागा. 9 दोन्ही 18. 18तून 18 गेले 0. बघा प्रत्येकाची बाकी 0 आली की नाही? भागाकार वेगवेगळा येतोय. मग विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा या संख्यांच्या सामान्य स्वरूपावरती कोड अवलंबून आहे, किंवा ही जी गंमत आहे ही सामान्य स्वरूपामध्ये संख्या लिहिता आली आपल्याला तर हे गणित पटकन आपल्याला ओळखता येते. तर या कोड्यामागचं रहस्य सुद्धा आता आपण समजावून घेऊया. आता आपण इन जनरल याच्यामध्ये जाऊया, सामान्य स्वरूपामध्ये जाऊया. समजा आपण मनात धरलेली संख्या कोणती आहे? AB. मनात धरलेली संख्या AB. यांची अदलाबदल केली, कोणती संख्या आली? BA. मग या 2 संख्या आपल्याला सामान्य स्वरूपामध्ये लिहिता येतातच. मग ही संख्या सामान्य स्वरूपामध्ये कशी लिहिणार आपण? 10 गुणुले A अधिक 1 गुणुले B. ही संख्या सुद्धा सामान्य स्वरूपामध्ये कशी लिहिणार आपण? 10 गुणुले B अधिक 1 गुणुले A. आता आपण इथं वजाबाकी करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे, म्हणजे AB वजा BA किंवा BA वजा AB, कोणती मोठी संख्या असेल त्याच्यावरती डिपेंड. मग याच्यामध्ये सुद्धा कसं आलं पहा, इथं 10A आहेत आणि इथं किती आहेत? 1A आहे. म्हणजे
10A आणि 1A किती आले 11A. आपण यांची बेरीज करणार का आता, आपण यांची वजाबाकी करणार आहोत. मग वजाबाकी करताना काय केलं आपण AB वजा BA. मग आपण या ठिकाणी पहा यांचा पहिल्यांदा विस्तार करून घेऊया 10A अधिक 1B म्हणजे आपण काय लिहिणार फक्त B. आलं लक्षात. हां आता याच्यातून आपण हे वजा करणार मग वजा चिन्ह आपण इथं लिहूया आणि हे काय लिहिणार 10B आणि हे काय लिहिणार वजा A. आता पहा आता बीजगणितातली मजा इथं बीजगणित तुम्हाला समजलं पाहिजे. इथं 10A आहेत इथं A आहे 10A मधून A गेलं किती A राहिले 9A राहिले. चिन्ह असमान आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 10 मधून 1 गेला 9 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 9B. याच्यामध्येच 9 सामायिक A वजा B. म्हणजेच काय आपण जी मनात 2 अंकी संख्या धरली होती त्या संख्यांची अदलाबदल केली आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर येणारे जे उत्तर असते ते नेहमी 9च्या पटीमध्ये असते. म्हणून त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो आणि बाकी 0 राहते. विद्यार्थी मित्रांनो हे 2 कोडी झाली या सामान्य स्वरूपामध्ये. याच पद्धतीनं 3 अंकी संख्येचं जे आपण सामान्य स्वरूपामध्ये जी संख्या लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खेळ खेळता येतोय. पण मला वाटतं की आजच्या या पिरियडला हे 2 खेळ तुम्हाला पुरेसे आहेत. तुम्हाला याच्याबरोबरच थोडा होमवर्क दिला जाईल. म्हणजे कोणता होमवर्क आहे दिलेल्या संख्या सामान्य स्वरूपात लिहा आणि काही संख्या सामान्य स्वरूपामध्ये दिलेल्या असतील त्या तुम्ही नेहमीच्या स्वरूपामध्ये लिहायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर हा खेळ खेळू शकता. कसा खेळायचा ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद.